पाहुयात पुढची बातमी। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। नेमका हा प्रकल्प काय आहे आणि वाद का होतोय, पाहुयात त्यावरचा हा खास रिपोर्ट। आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्त्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले। गुजरातला त्यांनी सोन्याना मडवा ना एकदा। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पानी में डूब मरना। मागच्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला नेले जात असताना सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प चर्चेत आलाय। हा प्रकल्प आता गुजरातला गेला असून तो गुजरातमधील द्वारकेला होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। इतकेच नाही तर गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेड सोबत करार केला असल्याचंही बोललं जातंय। पण आधी जाणून घेऊयात काय आहे हा पाणबुडी प्रकल्प। 2018 मध्ये सिंधुदुर्गात पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली। सिंधुदुर्गमधील प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्रात पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार होते। सिंधुदुर्गच्या निवती रॉक जवळील समुद्रामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार होता। 20 ते 25 व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊ शकतात। कोरल्स, रंगीबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अनोख्या विश्वाची अनुभूती घेता येणार होती। परंतु हा प्रकल्प गुजरातला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। पाणबुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये। कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे, म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील। भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती। खरं तर 2018 मध्येच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासासाठी 1000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। या प्रकल्पासाठी 56 कोटी निधी मंजूर झाला, तर त्यातील काही निधी वितरित सुद्धा झाला होता। त्यामुळे या विरोधात शिवसेना ठाकरे गट आंदोलन उभारणार असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती आणि ही बजेटमध्ये तरतूद अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सुद्धा त्यावेळी मागच्या सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसर होते, तेव्हा ती या ठिकाणी करून घेतली होती। हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे हे चांगले प्रकल्प आहेत, ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा डाव आहे आणि तो डाव आता त्यांचा दिसून आलेला आहे। सिंधुदुर्गात मागील 10-15 वर्षात पर्यटन वाढीसाठी नव्यानं एकही संकल्पना राबवण्यात आली नाही किंवा कोणतेही नवे पर्यटनाचं आकर्षण निर्माण केलं गेलं नाही। तर बडबड करायची, वटवट करायची, टीकाटिप्पणी करायची आणि स्वतःच्या भागातील विकासाच्याकडे लक्ष द्यायचं नाही, या महाराष्ट्राच्या हिताकडे लक्ष द्यायचं नाही, ही परिस्थिती आहे। आणि मला वाटतं हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार, कारण गुजरातसमोर गुजरातचे जे कोणी आहे यांच्यासमोर हे लोक तोंडसुद्धा उघडू शकत नाही। त्यांची जीभ आणि त्यांचं तोंड इथंच चालतं फक्त। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून हा प्रकल्प राज्याचा असून तो राज्याबाहेर जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। इथं केसरकर आहेत, मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय। हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा। पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव देश पातळीवर गेलं असतं। हा प्रकल्प राबवल्यास कोकणातून पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो। पण एकूणच होणारी चर्चा आणि विरोधकांचे आरोप पाहता राज्य सरकार या प्रकल्पाबाबत काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।